बंद दरवाजासमोर उभं राहून मोठ्याने ओरडणं खूप सोपं असतं. कोण आहे रे, बाहेर ये. असे राक्षस जेव्हा बाहेर येतात ना, तेव्हा होतात ह्यांच्या धोत्राचे पितांबर. पुरुषार्थाचे अर्थ डिक्शनरीतून खोडून टाका म्हणावं. मर्दानगी म्हणजे काय? दाढी मिशी आणि बायकांना नाचवणं एवढंच येतं इकडच्या पुरुषांना. अशा मर्दानगीपेक्षा मला माझा आई पण आणि बाई पण खूप सुंदर आणि स्वाभिमानी वाटतं. पण मला तू नाही, सौमित्र्याने साथ दिली. एक अनोळखी माणूस असूनही मला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला या सगळ्यात अडकवून घेतला. उमेश एवढा स्वार्थी असेल असं वाटलं नव्हतं मला. Come on, darling. You know I love you. No, you don't. You don't. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्यामध्ये जे काही होतं ते आता सगळं संपलंय. It's all over now. So just leave me alone. खूप वाईट झालं. तुमची बायको तुम्हाला मिळायला हवी, पण मी ती नाहीये. मी तुमच्या बायकोसारखे दिसत असेल, पण माझं नाव शुभदा देवधर आहे. नीलिमा, असं नको करूस. तूच माझी नीलू आहेस. ऐक माझं. ओ प्लीज, तुम्ही मला इरिटेट करू नका. मी तुमची बायको नाहीये सांगितलं ना एकदा. ए बाई, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, पण त्याने काय होणार आहे? मी तुमची बायको होणार आहे का? तुमची बायको तुम्हाला सापडत नाहीये, माझा नवरा हरवलाय, माझी मुलगी हरवली. साहेब सांगा ना यांना, हे मला का त्रास देतात? लग्नानंतर राजीवने इथे म्हणजे माझ्या घरी राहायला यायचं. प्रिया बाळा, मला माहिती आहे आंटी, लग्नानंतर एका मुलीसाठी तिच्या नवऱ्याचं घर म्हणजेच स्वर्ग असतो. पण माझे बाबा, माझी भावंड, हे घर सोडून मी कुठेच नाही जाऊ शकत. हे सगळं म्हणजे माझ्या आईच्या शेवटच्या आठवणी आहेत. डोंट वरी, राजीवला इकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.